विद्यार्थी मित्रांनो, संघर्ष बॅच मध्ये तुमचं स्वागत आहे. डेमो लेक्चर आहे आणि मी शिकवणार आहे युनिट कन्व्हर्जन्स. इथे लिहिलंय मी व्हेरी इम्पॉर्टंट. याचं रिझन सांगू का तुम्हाला? सीईटी मध्ये 50 प्रश्न जर फिजिक्सचे असतील ना, त्यातले 40 प्लस न्यूमेरिकल असतात. केमिस्ट्रीमध्ये पण न्यूमेरिकल आहेत. त्याचबरोबर मी तुम्हाला सांगतो बोर्डच्या एक्झाममध्ये तर फिजिक्समध्ये 70 मार्काच्या पेपरमध्ये 36 प्लस मार्काला न्यूमेरिकल आहेत. आणि न्यूमेरिकल म्हटलं की नुसते फॉर्म्युले पाठ असून चालणार नाहीत. मी एक एक्सपेरिमेंट एक्सप्लेन करतो. नाव सांगत नाही. जास्त टेन्शन पण घेऊ नका. त्या एक्सपेरिमेंटमध्ये 2 लाईट सोर्सेस आहेत. व्हर्चुअल आहेत, 2 आहेत. ते एकदम जवळ असतात. त्यामुळे हे जे डिस्टन्स आहे ना, ते मिलीमीटरमध्ये दिलेलं असतं. ह्या सोर्स पासून दूर अंतरावर स्क्रीन ठेवलेली असते आणि हे जे डिस्टन्स आहे, ते सेंटीमीटरमध्ये दिलेलं असतं. ऑब्व्हियसली डिस्टन्स जास्त आहे, म्हटलं ते मिलीमीटर नाही, सेंटीमीटरमध्ये देणार. ह्या एक्सपेरिमेंटमध्ये लाईट यूज होते. मग त्याची वेव्हलेंथ स्ट्रॉम युनिटमध्ये देणार. फॉर्म्युला एकदम सिंपल आहे. फ्रिंज विड्थचा फॉर्म्युला लॅम्बडा डी अपॉन डी आहे. पण लॅम्बडा दिलंय एंगस्ट्रॉम मध्ये, कॅपिटल डी दिलंय सेंटीमीटर मध्ये आणि स्मॉल डी दिलंय मिलीमीटर मध्ये. झाला का प्रॉब्लेम क्रिएट? लक्षात आलं का? मग इथे इम्पॉर्टंट काय ठरणार आहे? युनिट कन्व्हर्जन्स. आपल्या संघर्ष बॅच मध्ये प्रत्येक न्यूमेरिकल सॉल्व्ह करून दिलं जात आहे विथ लॉग कॅल्क्युलेशन. त्याचबरोबर अतिशय महत्वाचं, अगदी मी 0.2 ला 0.2 न कसं मल्टिप्लाय करायचं हे देखील शिकवतोय. कारण 11वीच्या ऍडमिशनला येणाऱ्या प्रत्येक मुलाला माझा तोच पहिला प्रश्न असतो. 0.2 चा स्क्वेअर मी विचारतो. गेली 20 वर्ष मला आन्सर मिळतं 0.4. मग मी त्यांना म्हणतो, "अरे नाही, 0.04." मग माझा नेक्स्ट क्वेशन असतो 0.5 चा स्क्वेअर किती? आणि तो मुलगा सांगतो 0.025. हा 0 का घेतला माहितीये का त्या स्टुडंटनं? इथे 0.04 आन्सर होतं ना. मग त्याला वाटतं म्हणजे पॉइंट्समध्ये मुलं गडबडतात. पण मी असताना तसं होणार नाहीये. कारण संघर्ष बॅचमध्ये सोपे-सोपे कॅल्क्युलेशन जिथं तुम्ही चुकता करून दाखवले जाणार आहेत. बरं, युनिट्स कन्व्हर्जनला सुरुवात करूया आपण. वह्या घेतल्यात का बरोबर? नोट्स लिहायच्या आहेत तुम्हाला. ह्या तुम्हाला सतत जवळ ठेवायच्या आहेत न्यूमेरिकल सॉल्व्हिंग करताना आणि प्रॅक्टिस करून मग तुम्हाला सगळं जमणार आहे. मग पहिला जो पॉइंट आहे ना, मी इथं लिहितोय लेंथ. ओके. लेंथचं एस-आय युनिट काय येणार आहे सांगा? मीटर. पण नुसतंच लेंथ नाहीये. डिस्टन्स, डिस्प्लेसमेंट, रेडियस, एज लेंथ आणि अशा कितीतरी गोष्टी आहेत. सर्कम्फरन्स की जे मीटरमध्ये मोजल्या जाणार आहे. म्हणजे आलं का ध्यानात? आता इम्पोर्टंट पॉइंटला स्टार्ट करूया आपण. आता मला सांगा, जर तुम्हाला मिलीमीटरमध्ये दिलं असेल, मगाशी नाही का बोललो मी त्या एक्सपेरिमेंटमध्ये की हे डिस्टन्स तुम्हाला मिलीमीटरमध्ये दिलं असणार आहे, तर त्याला मीटरमध्ये कन्व्हर्ट करायचंय. तर मी इमिडिएटली काय शिकवतोय बघा, याला म्हणायचं तुम्ही मिली. म्हणजे ऐका. मिलीमीटर, मिलीलिटर, मिली अँपिअर, मिली व्होल्ट, आणखीन काय बऱ्याच गोष्टी असतील. पण मिली इथून पुढे लक्षात ठेवायचं, की मिली हा फॅक्टर नको असेल तर -3 न मल्टिप्लाय करायचं आहे. मिलीमीटर. आलं लक्षात तुमच्या? मिलीचा पॉइंट लक्षात आला -3. मग मिली अँपिअरचा अँपिअर करायचं आहे 10⁻³ मिली व्होल्टचं व्होल्ट करायचंय. कशानं मल्टिप्लाय करणार? 10⁻³ मिलीलिटरचं लिटर करायचंय 10⁻³ म्हणजेच 1000 न डिव्हाईड करायचंय. तुम्हाला माहितीये की एका लिटरमध्ये 1000 मिली असतात ना. मग 1000 मिली म्हणजे तुम्ही 1 लिटर म्हणताय. म्हणजे त्याला 1000 न डिव्हाईड केलं ना आणि 1000 न डिव्हाईड करणे म्हणजेच 10⁻³ न डिव्हाईड करणे आणि +3 वरती आल्यावर काय होतील? -3. मग पहिला पॉइंट मी कन्सिडर केलाय मिली. आता दुसरं सांगतो. मायक्रोमीटर. आता मायक्रो म्हणलं की 10⁻⁻6 हा फॅक्टर येणार. मायक्रो. त्याच्यानंतर नॅनोमीटर 10⁻⁹ येणार. त्याच्यानंतर पिकोमीटर हे सुद्धा लागणार आहे आपल्याला पिकोमीटर. सॉलिड स्टेट, केमिस्ट्री पहिला टॉपिक बघा आणि दिलेल्या एज लेंथच्या व्हॅल्यू बघा पिकोमीटर मध्ये दिलेल्या असतात. तेव्हा -12 लक्षात ठेवायला पण सोपं आहे बघा की -3, -6 नॅनो मायनस नाही लक्षात ठेवा. पिकोला -12 आणि लिहितो मी फेम्टोमीटर -15. ओके. पण मला सांगा, आता मी साताऱ्यात राहतो. मी तुम्हाला जर असा प्रश्न विचारला, की साताऱ्यापासून पुणे किती सेंटीमीटर आहे? तर याचं उत्तर थोडंसं कन्फ्युजिंग वाटतं ना. माझा प्रश्न काहीतरी चुकल्यासारखा वाटतोय ना.
साताऱ्यातून मुंबई किती मिलीमीटर आहे? नाही. मग तिथं कुठलं युनिट वापरलं जाणार आहे? किलोमीटर. मग तो सुद्धा लेंथचं युनिट आहे. मग किलो म्हणलं की 10⁻³ न मल्टिप्लाय केलं पाहिजे. मायनस नाही. किलोमीटर हे कुठं लागणार आहे? स्पीड. तुम्हाला बऱ्याचशा न्यूमेरिकलमध्ये एखादी ट्रेन असेल, व्हेइकल असेल, तिचं व्हेलॉसिटी किलोमीटर पर अवर देतील. ते किलोमीटरचं मीटर पर सेकंद करावं लागेल. तर हे लागेलच त्यावेळेस. मला माहिती आहे खूप हुशार मुलं आहेत ते 5/18 सांगतील. ते पण मी घेणार आहे नंतर. काय आहे तो प्रकार? इथं बघा किलोमीटर. पण आता हे किलो म्हणल्यावर आता मी अजून लिहून टाकतो. किलो हर्ट्झ, किलोग्रॅम, किलोमीटर, किलो कुठेही येऊ दे, 1000 हा कन्व्हर्जन फॅक्टर आहे. 10⁻³ फास्ट होत नाही ना, तुम्हाला समजतंय ना सगळं? सगळ्या मिली ह्या सगळ्या व्हॅल्यू लक्षात येतायत ना? लगेच लक्षात येणार नाहीयेत, लिहून ठेवावं लागेल. आणि आपल्याला अजून एक युनिट यूज होणार आहे. सांगतो, जे जास्त यूज होणार आहे ते मी इथं लिहितोय बरं का. आणि अजून एक खूप यूज होणार आहे ते सेंटीमीटर. आणि एका मीटरमध्ये किती सेंटीमीटर असतात? 100. सांगा 100 सेंटीमीटर म्हणजे किती मीटर? 1 मीटर. आता 200 सेंटीमीटर म्हणजे किती मीटर? तुम्ही 2 मीटर लगेच म्हणला ना? याचा अर्थ सेंटीमीटरचा मीटर करताना 100 न डिव्हाईड करा. म्हणजेच 10⁻² न मल्टिप्लाय करा. ओके. बरं. सेंटीमीटर, मिलीमीटर हे सगळं झालं. मेगामीटर वापरत नाहीत बरं का लक्षात घ्या. किलोमीटर असेल. सांगतो तुम्हाला लक्षात घ्या. आता अजून एक राहिलं की रे? फ्रॉम युनिट. ते काढण्यासाठी -10 घ्या आणि आता अजून काय राहिलं असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. ओके. मग लेंथ, रेडियस, एज लेंथ, सर्कम्फरन्स या सगळ्या साइड ऑफ द स्क्वेअर, साइड ऑफ द ट्रायंगल सगळ्यांचं युनिट काय असणार आहे? मीटर. मग बाकीचं कुठलंही युनिट देऊ दे, तुम्हाला त्याला मीटरमध्ये कन्व्हर्ट करायला आलं पाहिजे. ओके. नेक्स्ट. मी नेक्स्ट घेतोय. लक्ष द्या. ओके. मास. मासचं युनिट आहे किलोग्रॅम. ओके. पण तुम्हाला केमिस्ट्रीमध्ये बऱ्याचशा न्यूमेरिकल्समध्ये ग्रॅममध्ये देतील व्हॅल्यू. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे 1 किलोमध्ये 1000 ग्रॅम असतात. आता शांतपणे किलोग्रॅमचं ग्रॅम करताना 10⁻³ न मल्टिप्लाय करा. पण ग्रॅमचं किलोग्रॅम करताना 10⁻³ ओके. आता ऐका. आजारी पडल्यानंतर आपल्याला अँटिबायोटिकचा डोस दिला जातो लक्षात घ्या. त्याच्यात औषधाची स्ट्रेंथ, स्ट्रॉंग औषध आहे किंवा कमी स्ट्रॉंग आहे. हे आपण कशावरून ठरवतो माहितीये का? असं म्हणतो बघा, 500 एमजीची गोळी दिली डॉक्टरांनी, 300 एमजीची गोळी दिली. हे एमजी म्हणजे काय सांगू का? मिलीग्रॅम. मग आता मगाचं आठवा मी बोललो होतो मिली. लिहिलं होतं पण मिलीमीटर, मिलीलिटर, मिलीग्रॅम, मिलीअँपियर, मिलीव्होल्ट काहीही मिली असू दे. मिली म्हणलं की -3. पण मिलीग्रॅमचं ग्रॅम होणार आणि ग्रॅमचं किलोग्रॅम करण्यासाठी अजून -3. मग याचा अर्थ मिलीग्रॅमला -6 न मल्टिप्लाय करा आणि मग ते किलोग्रॅममध्ये कन्व्हर्ट होईल. बरं माससाठी अजून युनिट कुठले आहेत? क्विंटल. नाही यूज कुठं होणार? ना. इथं पण कुठं यूज होणार नाहीये लक्षात घ्या. हेच युनिट एवढे यूज होतील. मग लेंथ, मास. आता दुसरी गोष्ट टाईम. टाईमचं एसआय युनिट आहे सेकंद. मग लागणार आहे तुम्हाला. एका मिनिटात किती सेकंद असतात रे बाळांनो? 60 सेकंद. आणि एका तासात किती सेकंड असतात सांगा? 3600 सेकंड. ओके. लेंथ, मास, टाईम त्याच्यानंतर आता टेम्परेचर. टाईमला मी खूप फास्ट घेतलं बरं का लक्षात घ्या. पण टेम्परेचर आता इम्पोर्टंट आहे. साठी मी तुम्हाला सांगतो. बघा डिग्री फॅरनहाइट इक्वल्स टू 9/5 डिग्री सेल्सियस प्लस 32. मी असा फॉर्म्युला सांगितलाय. जर तुमच्याकडं 8th स्टँडर्डचं बुक असेल, तर उघडा, बघा, फॉर्म्युला सापडेल. 2 न्यूमेरिकल सॉल्व्ह पण करून दिलेत. ते सगळे सीईटीतले पी-वाय-क्यूज आहेत. ओके. नाहीये पुस्तक तुमच्याकडं, डाउनलोड करा. व्हिडिओ पॉज करून शोधा आणि 8वी काय शिकवलंय माहितीये का? की -40 डिग्री सेल्सियस हे असं टेम्परेचर आहे. त्याला जर तुम्ही फॅरनहाइटमध्ये कन्व्हर्ट केलं, तर -40च येतं. आणि हे सगळं मग टार्गेट, स्कोर बुस्टर, ब्रह्मास्त्र काढून बघा. तुम्हाला हा क्वेश्चन दिसेल त्याच्यात. हे दिसेल. ओके. मग इथं काय कळालं, की टेम्परेचर युनिट कुठलं आहे? डिग्री फॅरनहाइट, डिग्री सेल्सियस. मग यातलं एसआय युनिट कोणतं आहे? आता माझ्या समोर जी मुलं बसली त्यांना विचारतोय. फॅरनहाइट उत्तर आलंय. पण सांगतो एसआय युनिट आहे केल्विन. त्याने बोलायला असं केलं. जाऊ दे चला ठीक आहे. केल्विन. एसआय युनिट काय आहे सांगा? केल्विन. आणि ही 2 युनिट आहेत. मग तुम्हाला ना
सेल्सियसचं केल्विन करता आलं पाहिजे मोस्ट केसमध्ये. फॅरनहाइट तुम्हाला न्यूमेरिकलमध्ये कधीही येणार नाहीये. मग तुम्ही डिग्री सेल्सियसमध्ये तुम्हाला एक्स डिग्री सेल्सियस असेल, तर त्यात तुम्ही 273.15 ॲड करा, केल्विनमध्ये कन्व्हर्ट होईल. पण 0.15 शक्यतो केमिस्ट्रीमध्ये घेतात, ते पण बोर्डच्या कॅल्क्युलेशनसाठी. फिजिक्समध्ये नाही, आपण 273 फक्त ॲड करू. ओके. लेंथ, मास, टाईम, टेम्परेचर झालं लक्षात घ्या. पण आता सगळ्यात महत्वाचा पार्ट घेणार आहे मी आणि तो आहे अतिशय महत्वाचा एरिया. Energy radiated per unit time per unit area is directly proportional to fourth power of absolute temperature. आहे कोणता तरी एक लॉ. मॅग्नेटिक फील्डची व्हॅल्यू काढण्यासाठी फ्लक्सला एरियाने डिव्हाइड करावं लागतं. आहे कोणता तरी फॉर्म्युला, आहे कुठला तरी फॉर्म्युला म्हणूया. पण ह्याच्यात हे ए म्हणजे कोण आहे? एरिया. ओके. आता एरिया काढण्यासाठी एक सिंपल फॉर्म्युला घेऊया, जो सगळ्यांचा तोंडपाठ असतो. लेंथ इंटू ब्रेड किंवा अजून एक एरियाचा फॉर्म्युला सगळ्यांना येतो बरं का. हाल्फ इंटू बेस इंटू हाईट. सांगा. बेस म्हणजे लेंथच आहे ना. मीटर. हाईट मीटर मध्येच मोजणार ना. मग मीटर इंटू मीटर युनिट येणार मीटर स्क्वेअर. म्हणजे मला एरियाचं युनिट पाहिजे मीटर स्क्वेअर. एरियाचं युनिट काय पाहिजे? मीटर स्क्वेअर हे लक्षात घ्या. ओके. मी तर लिहितोय परत एरिया. एरिया आणि एसआय युनिट येणार आहे मीटर स्क्वेअर. मी इतकं महत्वाचं हे शिकवतोय ना, याची जाणीव मला आहे कारण अनुभव आहे. तुम्ही बिलकुल लाईटली घेऊ नका. तुम्हाला मी सांगतो, की आपण आपल्या संघर्ष बॅचमध्ये प्रत्येक न्यूमेरिकल परफेक्ट घेणार आहे. एक न्यूमेरिकल. ओके. सांगू का तुम्हाला याच्या अगोदर रोटेशनल डायनामिक्सचे 3 व्हिडिओज तुम्हाला मिळाले असतील. नाही बघितले, प्लीज एकदा बघा. बघा मी डेरिव्हेशनची वेगळीच मेथड शिकवले. कन्सिडर लेट, वी नो दॅट, अकॉर्डिंग टू, फ्रॉम 1 अँड 2 एवढं थोडक्यात लिहायचं. डायग्राम परफेक्ट करायची. फॉर्म्युले तुम्हाला आलेच पाहिजेत. त्याची मी प्रॅक्टिस करून घेतोय आणि यामुळेच काय झालंय डेमो लेक्चर्समुळे ॲडमिशन्स खूप झालेले आहेत. ओके. तुमच्या मनापासून आभार. पण अजून देखील बरीचशी मुलं विचार करतायत. ओके. त्यांच्या बऱ्याचशा प्रश्नांची तुमचे काही प्रश्न असतील तर येऊ दे कमेंट बॉक्समध्ये. ओके. आणि मी तुम्हाला त्याची उत्तरं नक्की देईन. ठीक आहे. युनिट मीटर स्क्वेअर पण थांबा. सेंटीमीटर स्क्वेअर दिल्यावर काय करणार? आठवा. सेंटीमीटरचा मीटर करताना 10⁻². त्यामुळे सेंटीमीटर स्क्वेअर असल्यामुळं -4 येणार. इथं बरीचशी मुलं चुकतात. इथं तुम्ही नाही चुकायचं आता इथून पुढं. सेंटीमीटर स्क्वेअरचं मीटर स्क्वेअर करताना 10 किती? -4. आता चला. मिली म्हणजे तुम्हाला माहिती आहे. मिली लिहितो रे बरं का. मिली म्हणजे -3 केलं तुम्ही मीटरला. पण मी जर मिलीमीटर स्क्वेअरचा मीटर स्क्वेअर करायचा असेल तर -6 येणार ना बाळांनो. तुम्ही म्हणाल कसं? तर बघा. 10⁻³ चा स्क्वेअर करायचा असेल तर तो -6 येणार. 9 वगैरे होत नाही बरं का लक्षात घ्या. ह्यांचा प्रॉडक्ट होतो आणि ते 6 स्टँडर्ड 6वी ला झालंय. 7वी ला पण झालंय ते लक्षात घ्या. टॉपिकचं नाव होतं सर्ट्स अँड इंडायसेस. ओके. मग एरियाचं लक्षात आलं. सेंटीमीटर स्क्वेअर देतील 10⁻⁴. मिलीमीटर स्क्वेअर नाही देत शक्यतो दिलं तरी -6 आणि इथे येणार आहे मीटर स्क्वेअर. ओके. आता नेक्स्ट जो पॉइंट आहे ना, ओके, नेक्स्ट पॉइंट समजून घ्या. तो आता आहे व्हॉल्यूम. बर. हा पार्ट 1 आहे बरं का लक्षात घ्या. पार्ट 1. कारण मला अजून काय करायचं आहे, मला युनिट कन्व्हर्जन नेक्स्ट लेक्चरला, त्याच्यानंतरच्या लेक्चरला पण मी युनिट कन्व्हर्जनच घेणार आहे. पण तुमच्यासाठी मी पुस्तकातले 20-30 न्यूमेरिकल्स घेणार आहे. हां, त्याच्याशिवाय कळणारच नाहीये तुम्हाला ते. मला काय करायचं माहितीये का? गॅस कॉन्स्टंट. माहिती आहे ना आयडियल गॅस इक्वेशन πV इक्वॉल्स टू एनआरटी. आरची व्हॅल्यू कशी घ्यायची? 12वीत पुन्हा पीव्ही इक्वॉल्स टू एनआरटी बरं का. πV इक्वॉल्स टू एनआरटी 12वीत आहे लक्षात घ्या. 11वीत पीव्ही इक्वॉल्स टू एनआरटी होतं. ते सगळं ना अगदीपणे आपण विथ एक्झाम्पल मला घ्यायचं आहे. नेक्स्ट लेक्चर हे तसलंच असणार आहे. आता व्हॉल्यूम हा शेवटचा पार्ट घेतो आणि नेहमीप्रमाणे आपलं लेक्चर एक 15-20 मिनिटात फिनिश होतंय बरं का. पण मी सांगितलंय, फिजिक्सचे लेक्चर्स थोडेसे मोठे होणार. व्हॉल्यूम. तर व्हॉल्यूमचा एक सिंपल फॉर्म्युला बरं का. L इंटू बी इंटू एच. लेंथ मीटरमध्ये, हे मीटरमध्ये, हे मीटरमध्ये, मग युनिट मीटर क्यूब येणार आहे. मग जर व्हॉल्यूम त्यांनी सेंटीमीटर क्यूब दिला असेल तर काय? सेंटीमीटर 1 सेंटीमीटर म्हणजे -2 मीटर. सेंटीमीटर स्क्वेअर म्हणलं की -4 येतंय. मग डोकं वापरा. आता सेंटीमीटर क्यूब आहे, तेव्हा 10 रेज टू काय येणार? -6 आणि मीटर क्यूब.
आता जर मिलीमीटर घेतलं तर? मग 1 मिलीमीटर आता तुमचं पाठ झालंय. मिली म्हणलं की -3 मीटर. आता मिलीमीटरचं मी जर क्यूब केला तर इथं -9 आणि मीटर क्यूब येणार. बास ना. लेंथ, मास, टाईम, टेम्परेचर आणि व्हॉल्यूम एवढ्या क्वांटिटीज घेतल्या मी. सगळ्यात डेंजरस आहे प्रेशर. बार, एटमॉस्फेरिक, मिलीमीटर ऑफ एचजी, टॉर, अजून पण युनिट आहे, पास्कल हे सगळे युनिट आहेत. त्याचं कन्व्हर्जन तुम्हाला मी शिकवणार आहे नक्की. बरं, आता संघर्ष पॅच बद्दल थोडंसं 5 मिनिटं बोलूया. सुरुवातीला पण बोललोय मी. तुमचे काही डाउट असतील नक्की विचारा. पॅच पर्चेस करताना काही प्रॉब्लेम असतील तर दिलेल्या नंबरवर कॉल करा तुम्ही. तुमचे डाउट्स आम्ही क्लिअर करू. आणि मला माहिती आहे, यश 100% मिळतंय आणि मिळणार आहे. ओके मग ऑल द बेस्ट. धन्यवाद.